गुन्हेगार मोकळे फिरत आहेत आणि जनतेचा आवाज उठवणाऱ्यांचा एन्काउंटर होतोय का? बिहारच्या भोजपूरमधील एका 28 वर्षीय तरुणाने पोलिसांच्या समोर शस्त्र खाली टाकले. त्याने स्वतःला कायद्याच्या स्वाधीन केलं, पण त्या सरेंडरच्या बदल्यात त्याला काय मिळालं तर खाकी वर्दीतून गोळ्या. भरत भूषण तिवारी, ज्यांच्यावर कुठलाही जुना गुन्हा नव्हता, कुठलाही गुन्हेगारीचा रेकॉर्ड नव्हता, जे गावातील वंचित, मागासवर्गीय आणि गरीब लोकांसाठी आवाज उठवायचे, गावातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकारवर प्रश्न उचलायचे, व्यवस्थेला जागे करण्यासाठी त्यांनी फेसबुक लाईव्ह वरती शस्त्र दाखवले. पण त्यांनी शस्त्र खाली टाकून स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलं, सरेंडर केलं. पण त्यांना त्याच्या बदल्यात काय मिळालं तर गोळ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून या देशातील प्रत्येक नागरिकाला संरक्षणाचा आणि निष्पक्ष खटला मांडण्याचा अधिकार दिलेला आहे. पण जो चुकीच्या गोष्टींविरुद्ध आवाज उठवतो, जनतेच्या भल्यासाठी आवाज उठवतो, त्याचं जर एन्काउंटर होणार असेल तर इथे लोकशाही कशी टिकणार? झालेल्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि शहीद भरत भूषण तिवारी यांच्या हल्लेगारांवर कठोर कारवाई ही व्हायलाच हवी. जय भीम, जय संविधान, जय भारत.